पहिला मुद्दा जो मी घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. गेले या सीझनमध्ये म्हणजे कालचा खरीपाचा हंगाम तर गेला, आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या सर्वांना दाखवल्या. सरकारने एक पॅकेज जाहीर केलं. त्याच्यानंतर आम्ही एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये. आजही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ 2-3 दिवसाचा आहे. 2-3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा, कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार. मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. हे थोडं आहे म्हणूनच आज सुद्धा बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसान भरपाई पायी अवघे 2 रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत. म्हणजे ही थट्टा चाललेली आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आत्तापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे. आत्ता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार, कारण जमीनच गेलेली आहे वाहून. मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर, म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत. मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही. हे कोणतं कसं काय गणित, कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि एकच अधिवेशन मी मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला. कोणताही अभ्यास न करता, कोणी मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे माफ केलं होतं, मुक्त केलं होतं. आता ती सिस्टीम लागलेली आहे, ती माहिती गोळा झालेली आहे, डेटा सगळा तसाच आहे. मग जी योजना आम्ही यशस्वीपणाने अंमलात आणून दाखवली होती ती संपूर्ण सिस्टीम तशी आहे, डेटा तसाच आहे. तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आत्ता जाहीर का करू नये? आत्ता जाहीर करू शकतं ते, कारण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे. आम्ही कसं केलं, काय केलं हे सगळं माहिती आहे. शेतकरी आजही मी कुठे गेलो तरी सांगतो की साहेब तुम्ही आमची कर्जमुक्ती केली, कर्जमाफी केली, या सरकारला करायला लावा. म्हणजे आम्ही केलं होतं हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि कोणाला विचारलं तर लोक सांगतात की तुम्ही केली होती. तर तो सगळं पूर्ण यंत्रणा तिकडे आहे, डेटा आहे. त्याच्यात आणखीन काही सुधारणा असेल तर ती करा, पण डेटा आहे. आम्ही कोणती अट शर्ती बिरती अभ्यास कोणती परदेशी समिती आमच्याकडे नव्हती, सगळं स्वदेशी होतं आणि शेतकऱ्याशी आम्ही प्रामाणिकपणाने कर्जमुक्ती करून तसे वागलो. तसंच हे सरकार आता का वागत नाही? मी तर 5 तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे. इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील, शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे. जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील, काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात, तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे. मिळाले असतील तर आनंद आहे, नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे, पण ते मिळाले पाहिजेत. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच, पण त्याच्या आधी ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले मला माती द्या, पहिले माती द्या. ती मातीच जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार? आणि दर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे. इतर बाकी अनेक गोष्टी आहेत
मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे. कारण खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातून देणार होते. आम्ही मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले पहिले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा. मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या, डिसेंबरमध्ये द्या, असे द्या, पण पहिले 1 लाख रुपये तर द्या. तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही. तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे? गाई म्हशी मिळालेल्या आहेत का, शेळ्या मिळालेल्या आहेत का, कोंबड्या मिळालेल्या आहेत का, इतर पैसे मिळाले आहेत का, मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय त्याचं कर्ज कसं मिळणार, त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो. पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल. शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातोय. हा एक महत्त्वाचा विषय झाला. दुसरा मतचोरीचा जो मुद्दा आहे, परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे. त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे, मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखांमधून. त्याची सुरुवात आता होईल. कारण 6 तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील. तर आत्ताच ती वेळ आहे. कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला. मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती. म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे. अजून आम्ही आरोप करत नाही आहोत, शंका येते आहे. आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली. सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागायची, कोणाकडे मागायची, आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही. एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे, याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंबरवर जर का OTP आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्यासकट 4 नावं ही वगळण्यात सुद्धा आली असती. याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणाचा डाव आहे, काय डाव आहे, याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष, सत्ताधारी सोडून द्या, पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत, आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत. या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा. आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन. ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. एकेका घरामध्ये 40-40, 50-50 नावं ही नोंदली गेलेली आहेत. तर मी मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का, ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहेत, ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना, याची सुद्धा खात्री करायला पाहिजे. म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात-पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी. आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं. तिकडनं कुठे वगळलं गेले का, आणखी कुठे बरं आपलं वयामध्ये काय, माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलंय का, लिंग बदल झाले का, हे सगळं आपण येऊन तपासावं. मी मतदारांना एक आवाहन करतोय. त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली म्हणजेच काय 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवली आहे.
1 जुलैनंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेनझी म्हणतो. तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या 6 किंवा 5 महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले. जर त्या 4 महिन्यामध्ये 45 लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करतायत हा एक प्रश्न आहे. पण घुसवले गेले असतील तर 1 जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही? म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा. आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवतो आहोत. तर अशा काही या गोष्टी आहेत. आणखीन आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल. पण मुळात एक मी तुम्हाला सांगितले की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत आणि दुसरी गोष्ट मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही. आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे. आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही, पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस, तसं निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे. आपण कर्जमाफीचा मुद्दा हा निवडणुकांमध्ये येऊ नये म्हणूनच आंदोलन हे केलं गेलं का? आणि त्यानंतर मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मला शेतकऱ्यांचा विषय आहे. त्याच्यामध्ये आणखीन कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरत असेल तर जरूर उतरावं, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. शेतकऱ्यांचे पंचनामे करणारेच अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे मागताना असे व्हायरल होतात, पाहायला मिळतात. पंचनामे करणारेच अधिकारी शेतकऱ्यांना मी आता म्हणूनच जातो आहे, कारण शेतकऱ्यांना काय होतं की तेवढ्या पुरतं सगळीकडे शेतकरी होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. मी त्यातला नाहीये. मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो. त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो. आता परत 4 दिवस मी मराठवाड्यात जातो आहे. त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन, इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधेन. जाहीर सभा मी घेणार नाही, पण जसं आता मी आपल्याशी बोलतोय तसं शेतकऱ्यांशी जाऊन मी बोलणार आहे. एक मिनिट, एक पहिला शेतकरी विषय पूर्ण करा. नाही, एकच सेकंद ऐका, एकच मिनिट. आधी शेतकरी विषय पूर्ण करा. तो झाला असेल तर मी पुढे जातो. हो, म्हणूनच एकच मिनिट. अधिकारी जे पैसे मागतात म्हणून मी तिकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलणार आणि कोण असे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा काय समाचार घ्यायचा तो आम्ही घेऊ. उद्धवजी, शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडतात आणि आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 ही तारीख दिली आहे, कोपऱ्याला गुळ लावलाय. त्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत असं म्हणतात की नियमित कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगतायत. कर्जमाफी मागणं ही सवय चांगली नाही. हे मला खरंच आता नेमका शब्द सुचत नाही, कारण यांना संवेदना तर कधीच मेलेले आहेत. निर्डावले पण सुद्धा कमी पडते. यांना दगड सुद्धा म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो, पण यांना फुटत नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक तर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नये, कारण संविधानात तशी तरतूद नाहीये. म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्हाला हे बोलावं लागतं. मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही जे बोलला होतात म्हणून ठीक आहे, आपण मतचोरी या विषयावरती येतोय, पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मतं दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना. आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे. बरं, 30 जून हा कोणता मुहूर्त आहे? कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी? आणि जूनमध्ये जर कर्जमाफी होणार असेल तर मग आत्तापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सकट ते त्यांनी माफ केलं पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. हा एक विषय होता मतचोरी संदर्भात.
नुकतंच आशिष शेलार यांची आता तुमच्या पत्रकार परिषदेआधी पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी थेट तुमच्यावर आणि राज ठाकरेंवर आरोप केलेले आहेत की मतचोरी संदर्भात मांडत असलेली भूमिका ठाकरे बंधूंची दुटप्पी आहे. ती फक्त हिंदू आणि दलित त्यांना मतदार क्रिकेटचं असल्यामुळे दुबार टप्पे कळत असतील बहुतेक, पण त्यांनी फुलटॉस दिलाय. तुम्ही बोला. येस, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दाखवले जात आहेत. मुस्लिम मतदार जे दुबार आहेत तिबार आहेत त्याबद्दल ठाकरे बंधू का बोलत नाही. आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सुद्धा तुम्ही याच मतांवर निवडून आलेला आहात, विधानसभेत सुद्धा त्याच मतांवर निवडून आलेला आहात आणि हा सगळा गोंधळ लोकसभेपासून झालेला आहे. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील. आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात. तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय. या माध्यमातून हिंदू मुस्लिम करण्याचा एक प्रयत्न होतोय का? नाही, तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आलेले आहेत. आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे. म्हणजे इथलंच आहे, वडिलांचे नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना. आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले. पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे, ते सप्रमाण दाखवलेलं आहे. म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा. मी परत त्यांचं कौतुक करतो. देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की 2012लाच आपण मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करा, पुनर्रचना करा, ही आपली न्यायालयात याचिका आहे. आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो. आशिष शेलारांनी ते आज म्हटलेलं आहे, होत का नाहीये, आम्ही सतत मागणी करतो. असं कुठे माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाहीये. त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये. ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये. ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो, वाघमारे साहेबांना भेटलो, तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत. आमची लोक आता ज्ञानेश कुमारना जाऊन भेटत आहेत, तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत. आम्ही आता याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एक ठोठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. न्याय मिळाला तर मिळाला. मुख्यमंत्र्यांचं आणखीन एक म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ही अशुद्ध असता कामा नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा, हे तुम्ही आव्हान देता. जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्याबरोबर या ना निवडणूक आयोगाकडे. तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांना यायला पाहिजे होते ते. जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही, याचा अर्थ
असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात? आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं. जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होतं. आता त्याच मुद्द्यावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड शिंदे गटाचे आहेत, त्यांनी तिथे म्हटले की निवडणूक आयोगाला लाच वाटली पाहिजे अशा प्रकारचे धोरण. बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला मतचोरीचा आणि तो आज पुराव्यानिशी तुमच्यासमोर आणला, जनतेसमोर आणला. आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे. आता झोपता कामा नये, कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे. आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. हे घातक आहे. म्हणजे जसं टांझानियामध्ये 98% मत म्हणजे 98% मतं हे तिथल्या अध्यक्षांना मिळाली आणि 2% जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली. म्हणजे काहीतरी टक्केवारीत गफलत आहे. तुम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहात कारण आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे वगैरे वगैरे, कारण हे परत मग शहरी नक्षलवाद, आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत. कारण ही उघड उघड मतचोरी आहे. जे मतचोरी करून निवडणूक लढतायत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत. सर्व पक्ष मिळून तुम्ही हा निर्णय घेतलाय कारण हो, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राज पण आहेत, बाकीचे आहेत, शेका पक्ष, कम्युनिस्ट त्या दिवशी मोर्चात जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी. आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये. परंतु आता 6 तारखेला आम्ही पाठवतो सही करायला. का वाटेल? 6 तारखेला नाही नाही, ऐका एक मिनिट, एकदा मला स्पष्ट करू द्या. आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या. पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात. हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा. आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत. उद्धवजी, तुम्ही आणि राज ठाकरे दोघेही एक विधान करतात की बोगस मतदार कोणी दिसला तर त्याला बळवा किंवा थोडवा किंवा मार. तर अशा वेळेस यावेळेस निवडणूक प्रक्रियेत किंवा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अभूतपूर्व पण ती नाही झाली म्हणजे ती व्हावी अशी आमची इच्छा नाहीये. म्हणून बोगस मतदारांनी मतदानाला यायचं धाडस करूच नये. कारण आता आम्ही नावानिशी आणि पत्त्यानिशी सगळीकडे चेकिंग करतो. अगदी माझं तर म्हणणं आहे की जिथे मतदार याद्या साधारणतः 1200ची यादी आहे त्या याद्या, जसं आता माझी कलानगरची यादी असेल तर कलानगरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे. टॉवर्स असेल तर टॉवरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे. आणि टॉवर्समधल्या सोसायटीमधल्या सगळ्यांनी ती यादी येऊन आपली नावं त्याच्यात आहेत की नाही, आपल्या यादीत दुसरं कोणी घुसलंय का, हे सुद्धा नागरिकांनी पण आता बघितलं पाहिजे. तर या देशात लोकशाही टिकेल. प्रश्न आहे की 12 नोव्हेंबर नाही, आता एक उदाहरण त्या दिवशी आदित्यने दिलं, घसीटाराम हलवाई जे दुकानच कधी तोडलेले आहे तर दुकानाच्या नावावरती 30 का 40 48 नावं मतदार म्हणून रजिस्टर झाली, जे दुकानच अस्तित्वात नाही. आता अशी जर का लोक येऊन मतदान करायला लागली तर तुम्ही कसं काय तुमची लोकशाही जिवंत ठेवणार? उद्धव जी से हिंदी में जानना चाहेंगे। वोट जिहाद का आरोप आशीष शेलार लगा रहे हैं। उनका कहना है कि मुस्लिम कह रहे हैं, लेकिन मुस्लिम दलित और हिंदू वोटों नहीं, पहले तो मैं उनका अभिनंदन करना चाहता हूँ क्योंकि बीच में हमारे मुख्यमंत्री जी ने कहा था कि ये तो पप्पू, तो उन्होंने अपने मुख्यमंत्री जी को ही पप्पू कैसे है वो आज साबित कर दिया। और किसी ने तो हिम्मत दिखाई, आशीष शेलार को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। हिम्मत दिखाई है उन्होंने, जो उनका सब कारोबार चला हुआ है वो चोरी का मामला है। वोट चोरी कर उन्होंने सरकार बनाई है और वो उन्होंने आज सबके सामने लाया है। और हमारी जो मांग है, हमने ऐसे कभी नहीं कहा कि सिर्फ इनके जो वोट है ये काटो और इनके वोट रखो। हमने तो पूरी जो लिस्ट है उसमें सुधार करने की आवश्यकता है और यही मांग लेके हम आगे जा रहे हैं। तो कभी हमने उसमें धर्म की बात नहीं की, हमने बोगस वोटर की बात की है। लेकिन इसके बावजूद मैं आशीष शेलार जी का अभिनंदन करना चाहता हूँ कि उन्होंने एक हिम्मत दिखाई है अपने शीर्ष नेतृत्व के खिलाफ सबके सामने बात करने की।
इसलिए मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ। अगर वो चाहते हैं तो हमारे साथ, हम जब अदालत में जा रहे हैं तो आशीष शेलार भी हमारे साथ आएंगे, तो हम उनका स्वागत करेंगे। उद्धव जी, अजीत पवार जी ने किसानों के मुद्दे पर कहा है कि कर्ज माफी जो है चुनाव के मौसम में की गई थी, लेकिन अब जो है उसे कर्ज माफी की आदत जो है वो ठीक नहीं है किसानों के लिए, और अपना वादा जो चुनावी वादा वो पूरा नहीं ये क्या कहूँ मैं उनके लिए, इतनी गंदी सरकार, गिरी हुई सरकार मैंने देखी नहीं थी। एक तो झूठ बोला उस वक्त, अब वोट चोरी का भी मामला सामने आया है। ये चोरी करके उन्होंने सरकार बनाई है, और लोगों को जो कहा गया था कि हम आने के बाद हम कर्जा मुक्ति करेंगे, मुख्यमंत्री जो आज के मुख्यमंत्री है उनका बयान है सबके सामने, आप ही के माध्यम से हमने देखा है। तो उन्होंने कर्जा जो काश्तकार है उनकी कर्जा मुक्ति वो तो होनी ही चाहिए, और इसलिए मैं स्वयं जा रहा हूँ आने वाले 5 तारीख से लेकर 8 तारीख तक कि जो भी पैकेज सरकार ने डिक्लेयर किया था उनमें से कितना लाभ प्रत्यक्ष रूप में हमारे जो काश्तकार है उनको हुआ है। तो शनिवार को जो आंदोलन हुआ, उस आंदोलन में कांग्रेस के प्रदेश के मुखिया, शनिवार को जो आंदोलन हुआ उसमें कांग्रेस के प्रदेश के मुखिया हो या तो मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड़ वो शामिल नहीं हुए। अब सत्ताधारी कह रहे हैं कि कांग्रेस दिल से नहीं चाहता कि मन से आपके साथ और एमबीए में आए। इसलिए मैं फिर से आशीष शेलार का अभिनंदन करना चाहता हूं, क्योंकि एक तो कोई हिम्मत वाला है जो अपने नेतृत्व के खिलाफ बातें कर रहा है, तो उन्होंने अपने अंदरूनी जो बात है उसके ऊपर ध्यान देना चाहिए कि ऐसे लोग ज़्यादा देर तक आप उनको दबा नहीं सकते। एक परिसीमा होती है, अन्याय की भी परिसीमा होती है। तो शायद शेलार जी के ऊपर बहुत सारा अन्याय हुआ है, इसलिए वो बोल रहे हैं, और उन्होंने देवेंद्र जी क्यों ही पप्पू ठहरा है, तो उसके लिए उनको मैं धन्यवाद देता हूँ। तो आप पूरे महाराष्ट्र में पप्पू कौन है वो आशीष शेलार ने बताया। एक मराठी प्रश्न की 12 तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टात चिन्ह आणि पक्ष कोणाचा याबद्दल सुनावणी आहे, त्याआधी राज्यातले भाजपचे चंद्रकांत पाटील नाही, पण एक गोष्ट आणखीन एक नाही, एकच सेकंद नाही एक मला पूर्ण करू द्या की मला एक गोष्ट कळत नाही की आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे, कारण आम्ही निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर त्यांचे मालक का देत आहेत? त्यावर त्यांनी स्पष्टता केली आहे। आशिष शेलार म्हणतात की मी निवडणूक प्रतिनिधी म्हणून नाही बोलत आहे, पण जे मुद्दे उपस्थित हो, पण आम्ही त्यांना दिलेत ना, हे त्यांनी मग निवडणूक आयोगाने आम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही का बोलतायत? म्हणजे जो आमची जी शंका आहे, संशय आहे की निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणतरी हाताळतोय, त्याला हे पुष्टी देणार आहे। तो प्रश्न कंटिन्यू असा आहे की चंद्रकांत पाटील असं दोनदा म्हणाले आतापर्यंत बॅक टू बॅक, असं ट्रम्प किती वेळा म्हणालेत की मी भारत पाकचं युद्ध थांबवलंय? नाही, पण त्यांचं आताचं जे विधान आहे त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा गांधी कुटुंबाचा आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची आहे, आणि मनसे हा राज ठाकरेंचा आहे। त्याबद्दल तुम्ही चंद्रकांत पाटलांचे आभार मानाल? खूप, हे त्यांनी म्हणजे आता मी बोललो ना की हा अन्याय सोसण्याची एक ताकद असते, ती संपली का लोक उठाव करतात। जसं आज आशिष शेलारनी केले तसं चंद्रकांत दादांनी केलेलं आहे, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। आणि शिवसेनेचं नाव हे दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाही नाही, निवडणूक आयुक्ताला सुद्धा नाही, म्हणून मी पहिल्या निवडणूक आयुक्तांना धोंड्या म्हटलं होतं। आता जर ते पुन्हा करते असेल तर या आयुक्तांना मी गोट्या म्हणेन। तो जी, राज्य में 2 बड़ा मुद्दा है इस वक्त, किसानों का और वोट चोरी का, और इस बीच में महाराष्ट्र सरकार ने राष्ट्रगीत के 150 वर्ष पूरे होने पर जो है तमाम स्कूलों में राष्ट्रगीत जो वंदे मातरम है वो उसकी प्रदर्शनी लगवाई है। और क्या ये तमाम मैं तो पहले 2 मुद्दे पर बात करना चाहता हूँ। एक मुद्दे ये क्या करते हैं कि अगर कुछ बातें उनके गले तक आती है तो वो गुमराह करते, फिर देशभक्ति आती है। ये देश के आज़ादी का जो संग्राम हुआ था उसमें ये कोई नहीं थे, इसलिए मैंने परसों के मेरे भाषण में कहा था कि ये स्वयं घोषित देशभक्त है जो झूठे हैं, ही स्वयं घोषित देशभक्तांची बोगस स्टोरी आहे ही। उद्धवजी तुमची मनसे सोबतची युती अधिकृतपणे कधी जाहीर करतात? कारण तुम्ही व्यासपीठावर बोलतात एकत्र आलो आहोत, एकत्र राहणार आहोत, मराठी माणसासाठी एकत्र आलेलो आहोत वगैरे वगैरे, पण ऑफिशियल युती कधी घोषित होते? जेव्हा जाहीर होईल तेव्हा। निवडणुका 6 तारखेला थांबा ना, पण येऊ द्या ना सगळ्या गोष्टी। आता पहिला मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ह्या सदोष याद्या घेऊन आता या याद्यांमध्ये एवढा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, गोंधळ आहे, सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे।
आता हे सगळ्या पक्षांना पटलेलं आहे, तरी निवडणूक आयोगाच्या बोकांडी जाऊन बसलं पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही निवडणुकीला आम्ही तयार आहोत, तुमची तयारी झालेली नाही आहे. कारण 31 जानेवारी ही सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख दिलेली त्याच्या आत ह्या जर का याद्या सुधारल्या तर निवडणुका घ्यायला पाहिजेत. सर्वोच्च न्यायालय कधी असं सांगणार नाही की वाटेल ते करा, खोटं तर खोटं, बोगस तर बोगस, दुबार तर दुबार, तुम्ही निवडणुका घ्या, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी, आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत. पहिलं लोकांना जागरूक करणं, जाग आणणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतो.